नमस्कार मित्रमैत्रिणींनो. काही वाक्य ही अशी असतात जी आपण फक्त ऐकतच नाही तर ती आपल्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकतात. आज मी तुम्हाला असे काही सुविचार सांगणार आहे जे फक्त सुंदर शब्द नाहीत तर आयुष्यभर उपयोगी पडणारे अनुभव आहेत. हे सुविचार तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मदत करतील, तुमचं मन मजबूत करतील आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला सुविचार: वेळ कोणासाठीही थांबत नाही. मित्रांनो, पैसे गमावले तर परत मिळू शकतात. वस्तू हरवल्या तर पुन्हा विकत घेता येतात. पण एकदा गेलेली वेळ ही परत कधीच मिळत नाही. म्हणून वेळ वाया घालवण्यापेक्षा त्याचा योग्य उपयोग करायला शिका. दररोज स्वतःला विचारा, आज मी माझ्या आयुष्यासाठी काय चांगलं केलं? दुसरा सुविचार: जे बदलता येत नाही ते स्वीकारा. काही गोष्टी ह्या आपल्या हातात नसतात. मग तो आपला भूतकाळ असेल, इतर लोकांचं आपल्याशी वागणं असेल, इतर लोकांची मतं असतील आणि या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करून आपण फक्त स्वतःला त्रास देतो. त्यापेक्षा जी गोष्ट बदलता येत नाही ते सत्य स्वीकारल्याने मन हलकं होतं. तिसरा पॉइंट म्हणजे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं. कोणाचं यश पाहून आपण स्वतःला कमी समजू नये. कारण दुसऱ्यांचा प्रवास हा वेगळा आहे आणि तुमचा प्रवास हा वेगळा आहे. तुमची स्पर्धा ही फक्त कालच्या तुमच्या स्वतःशी आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. चौथा सुविचार म्हणजे शांत राहणं ही सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक वादाला उत्तर देणं गरजेचं नसतं. कधी कधी शांत राहणं हीच सर्वात प्रभावी प्रतिक्रिया असते. आणि मित्रांनो, जे स्वतःवर नियंत्रण ठेवतात तेच आयुष्यामध्ये मोठं यश मिळवतात. पाचवा सुविचार म्हणजे चांगल्या सवयी तुमचं भविष्य घडवतात. मित्रमैत्रिणींनो, मोठं यश हे एका दिवसात मिळत नाही. ते रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून तयार होतं. रोजच्या 10-15 मिनिटांचं वाचन, रोजचा थोडासा व्यायाम, थोडंसं घर व्यवस्थित ठेवणं, नवीन काही शिकणं आणि या छोट्या छोट्या गोष्टी एक दिवस मोठा बदल घडवतात. सहावा सुविचार म्हणजे लोकांना खुश ठेवण्याच्या नादामध्ये स्वतःला हरवू नका. मित्रांनो, प्रत्येकाला आनंदी ठेवणं हे अशक्य आहे. काही लोक तुमच्यावर टीकाही करतीलच आणि म्हणून स्वतःची किंमत इतरांच्या मतावर ठरवू नका. ज्यांना तुमची किंमत माहिती आहे ते कायम तुमच्या सोबत राहतील आणि ज्यांना तुमची किंमत नाही त्यांचा विचार करू नका. सातवा सुविचार म्हणजे कृतज्ञता माणसाला श्रीमंत बनवते. मित्रांनो, जे आपल्याकडे नाही त्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल आभार व्यक्त करा. मग तुम्ही म्हणाल, माझ्याकडे असं काय आहे? आहे निरोगी शरीर, कुटुंब, अन्न, घर, शांत झोप आणि हीच खरी संपत्ती आहे. म्हणून जे आहे त्याच्यासाठी आभार मानायला सुरुवात करा आणि हे केल्याने जे हवं आहे ते देखील तुमच्याकडे नक्कीच येईल. आठवा पॉइंट म्हणजे रागात घेतलेले निर्णय हे आयुष्यभर पश्चाताप देतात. मित्रांनो, राग हा काही क्षणांचा असतो, पण त्या रागातून बोललेले शब्द हे अनेक वर्ष नाती तोडू शकतात, नात्यांमध्ये वितुष्ट निर्माण करू शकतात, नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकतात. म्हणून राग आला की थोडा वेळ शांत बसा. एखाद्याला उत्तर देण्यापूर्वी विचार करा. 9वा पॉइंट म्हणजे ज्ञानावर केलेली गुंतवणूक ही कधीच वाया जात नाही. दररोज काहीतरी नवीन शिका, पुस्तक वाचा, चांगले व्हिडिओज पहा, नवीन कौशल्य आत्मसात करा. कारण ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी कोणीही चोरू शकत नाही. 10वा पॉइंट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. संपूर्ण जगाने जरी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल, पण स्वतःचा विश्वास कधीच गमावू नका. कारण प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात हे मी करू शकतो, मी करू शकते या एका विचारातूनच होते आणि या गोष्टीचा तुम्हाला बऱ्याचदा अनुभव येत असेल. 11वा पॉइंट म्हणजे ज्या गोष्टींवर तुमचं नियंत्रण आहे त्यावरच लक्ष द्या. लोक काय बोलतात, कोण काय विचार करतो तुमच्याबद्दल, कुणाला तुम्ही आवडता किंवा एखाद्याला तुम्ही आवडत नाही आणि या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत. पण तुमचे विचार, तुमचे निर्णय, तुमची मेहनत, तुमची शिस्त या गोष्टी मात्र पूर्णपणे तुमच्या हातात आहे. 12वा पॉइंट म्हणजे यशापेक्षा चारित्र्य हे मोठं असतं. लोक तुमची श्रीमंती विसरतील, पद विसरतील, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागलात, कसं बोललात हे आयुष्यभर लक्षात ठेवतील. म्हणून चांगलं चारित्र्य ही सर्वात मोठी ओळख आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. 13वा पॉइंट म्हणजे अपयश म्हणजे शेवट नाही. मित्रांनो, अपयश म्हणजे शिकण्याची संधी असते. ज्यांनी आयुष्यामध्ये मोठं यश मिळवलेलं असतं ते लोक कधीच अपयशामुळे थांबलेले नसतात. कितीही वेळा अपयश आलं तरी ते पुन्हा उभे राहिलेले असतात
आणि म्हणून पडण्याची भीती बाळगू नका. पुन्हा उठण्याची तयारी ठेवा. 14वा पॉइंट म्हणजे घरातील शांतता ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. मित्रांनो, मोठं घर असणं हे महत्वाचं नाही. त्या घरामध्ये प्रेम आहे का? एकमेकांसाठी आदर आहे का? एकमेकांसोबत हसणं आहे का? हे अधिक महत्वाचं आहे. घर सुंदर वस्तूंनी नाही तर सुंदर माणसांनी बनतं. 15वा पॉइंट म्हणजे आजचा दिवस हा पुन्हा कधीच येणार नाही. उद्या करू हा विचार अनेक स्वप्न अपूर्ण ठेवतो. म्हणून मित्रांनो, जर काही चांगलं सुरू करायचं असेल तर ते आजच करा, आत्ताच करा. पहिलं पाऊल टाका. कारण योग्य वेळ ही कधीच येत नाही. योग्य वेळ ही बनवावी लागते. आता शेवटी तुम्हाला मी आणखी काही असे सुविचार सांगणार आहे जे कदाचित तुम्ही आधीही ऐकले असतील, पण त्यांचा खरा अर्थ समजून घेतला तर तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलू शकतो. त्यातला पहिला पॉइंट म्हणजे स्वतःला बदलणारा माणूसच जग बदलण्याची ताकद ठेवतो. आपण बऱ्याचदा असं म्हणतो की लोक बदलली पाहिजेत, परिस्थिती बदलली पाहिजे. पण प्रश्न असा आहे की आपण स्वतःमध्ये किती बदल करतो? कारण जेव्हा आपण आपल्या सवयी सुधारतो, आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता आणतो, तेव्हा आपोआपच आपल्या आसपासचं वातावरणही बदलायला लागतं. दुसरा सुविचार म्हणजे शब्द बोलण्यापूर्वी विचार करा. कारण जखम भरते, पण शब्दांची वेदना ही अनेकदा कायम तशीच राहते. एक कठोर शब्द एका क्षणामध्ये वर्षानुवर्ष जपलेलं नातं तोडू शकतो आणि त्या उलट एक प्रेमळ शब्द कोणाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. म्हणून बोलताना नेहमी लक्षात ठेवा, शब्द हे फुकट असले, मोफत असले तरी त्यांची किंमत ही खूप मोठी असते. आणि पुढचा सुविचार म्हणजे जे तुमच्याकडे आहे त्याची कदर करा. कारण वेळ निघून गेल्यानंतर त्याची किंमत समजते. मित्रांनो, बऱ्याचदा आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जसं की आई वडिलांचं प्रेम, कुटुंबासोबत घालवलेला वेळ, चांगलं आरोग्य, मनःशांती आणि या गोष्टी अशा आहेत की त्यांची खरी किंमत हे ते गमावल्यानंतरच कळते. म्हणून आजच आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल मनापासून कृतज्ञ राहा. आणि शेवटी एक असा सुविचार जो प्रत्येकाने आपल्या मनामध्ये कायमचा करून ठेवावा. तुमच्या आयुष्याची गुणवत्ता ही तुमच्या विचारांवरच ठरते. मित्रांनो, जर तुमचे विचार सकारात्मक असतील तर संकटातही संधी दिसते. आणि जर तुमचे विचार नकारात्मक असतील तर संधीमध्येही संकट दिसतं. आणि म्हणून रोज सकाळी स्वतःला एक वचन द्या. आज मी चांगला विचार करेन, चांगलं बोलेल आणि चांगलं वागेल. लक्षात ठेवा, महान माणसं ही एका दिवसात तयार होत नाहीत, तर ती रोजच्या छोट्या चांगल्या विचारांनी, चांगल्या सवयींनी आणि योग्य निर्णयांनी घडतात. म्हणून आजपासून फक्त सुविचार ऐकू नका, तर ते जगायला सुरुवात करा, इम्प्लिमेंटेशन करा. कारण जे सुविचार आपल्या कृतीत उतरतात तेच आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थाने यशस्वी आणि आनंदी बनवतात. म्हणून मित्रांनो, हे सुविचार फक्त ऐकण्यासाठी नाहीत, तर ते रोजच्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी आहेत. दररोज एक सुविचार निवडा, तो दिवसभर लक्षात ठेवा आणि 1 वर्षानंतर तुम्हालाच स्वतःमधला बदल जाणवेल. कारण आयुष्य हे मोठ्या निर्णयांनी कमी आणि छोट्या चांगल्या विचारांनी जास्त बदलतं. आजच्या या सुविचारांपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणता सुविचार आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर तो आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका सकारात्मक, प्रेरणादायी आणि आयुष्य समृद्ध करणाऱ्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.